अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मजुरीच्या कामानिमित्ताने या भागात आलेल्या एका परिवारासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. हा परिवार पत्र्याचे शेड टाकून वास्तव्यास आहे. 3 वर्षांच्या मुलाला रात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आणताच या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवत फरफटत नेले. आईसमोरच बिबट्याने मुलाला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. आईचे काळीज पिळवटून टाकणारा हा प्रकार आहे. दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरवाडीच्या जंगलात 3 वर्षीय अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नगर जिल्ह्यातील पारनेरच्या सिद्धेश्वरवाडी परिसरातील आहे. या परिसरात बिबट्याने 3 वर्षीय अमर खुंटे या चिमुकल्याचा जीव घेतला. अमनला त्याच्या आईसमोरच बिबट्याने फरफटत नेले. सदरचे कुटुंब मोलमजुरीसाठी छत्तीसगड येथून आले आहे. हे परप्रांतीय खुंटे कुटुंब सिद्धेश्वरवाडी परिसरात पत्र्याचे शेड टाकून राहत होते. दरम्यान सोमवारी रात्री अमनला लघुशंका आली आणि त्यासाठी आईने त्याला घराबाहेर आणले. आई आणि चिमुकल्या अमनने विचार देखील केला नसेल असा धक्कादायक प्रकार घडला. अमनला आई बाहेर घेऊन येताच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला आणि आईसमोरच त्याला जंगलात फरफटत नेले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अमनची आई भेदरली. तिने आरडाओरडा केला. परिसरातील लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. दरम्यान रात्रभर वनविभागाने शोधकार्य करून देखील अमन सापडला नाही. शोध मोहीम सुरू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी सिद्धेश्वरवाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला. आजूबाजूला शोध घेतला मात्र त्याचे धड आढळून आले नाही. याबाबत पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. तर बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.